नमस्कार. आज आपण बनवणार आहोत कोकणामधील पारंपरिक रेसिपी कोंबडी वडे. तांदळाचं पीठ, लागणारं साहित्य: धने, बडीशेप, मेथीदाणे चांगले खरपूस भाजून घ्यायचे. त्यानंतर मिक्सरला बारीक वाटून त्याची पावडर करायची. शिजवलेला भात बारीक वाटून घ्यायचा. तांदळाच्या पिठामध्ये गव्हाचं पीठ, शिजवलेला भात, केलेली पावडर, हळद, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, एक कांदा बारीक किसून घ्यायचा. किसलेला कांदा सर्व साहित्यात मिक्स करून घ्यायचा आणि सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं. त्यानंतर थोडा थोडा पाणी टाकून गरजेनुसार पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा. त्याच्यानंतर कोळशाची वाफ द्यायची आणि पीठ रात्रभरासाठी झाकून ठेवायचं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपला पीठ वडे बनवण्यासाठी रेडी आहे. पिठाचा गोळा घ्यायचा, प्लास्टिकवरती गोलसर थापून घ्यायचा. त्यानंतर मध्ये एक छोटासा होल पाडायचा. तुम्ही बघू शकता आपला वडा तयार आहे. कलर पण खूप छान आलेला आहे. त्यानंतर गरम तेलामध्ये सोडून द्यायचा. दोन्ही बाजूनी खरपूस तळून घ्यायचा. बघा, खूप छान कलर आलेला आहे. अशा पाठोपाठ एक एक वडे तळून घ्यायचे. छान फुगलेला आहे वडा. लाल कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता. आपला चविष्ट वडा तयार आहे. तुम्ही असंच खाऊ शकता. खूप छान लागतो. आपले सर्व वडे तळून तयार आहेत. चला आता चिकनची तयारी करूया. चिकनमध्ये लिंबूचा रस, लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ, थोडंसं तेल, अद्रक लसूण मिरचीची पेस्ट लावून चिकनला सगळीकडे लावून घ्यायचं, जेणेकरून सगळे मसाले सगळ्या बाजूने चिकनला लागले पाहिजे. त्यानंतर चिकन 15 मिनिटासाठी ठेवून द्यायचं. सगळी एका पॅनमध्ये थोडंसं तेल, कांदा, सुकं खोबरं, सुकी मिरची, गरम मसाला, लसूण, अद्रक, धना पावडर याचं बारीक वाटून घ्यायचं. मसाला तयार करून घेणे. त्यानंतर तेल टाकून कढईमध्ये थोडी लसूण ठेचून, तेजपत्ता, आपलं चिकन टाकून लाल तिखट सगळीकडे मिक्स करून घ्यायचं. मसाला सगळीकडे
जेणेकरून लागलं पाहिजे. त्यानंतर थोडी वाफ द्यायची, म्हणजे जवळजवळ आपला चिकन चांगला शिजतो. त्यानंतर केलेला वाटप चिकन मसाला टाकून सगळीकडून ढवळून घ्यायचे. त्यानंतर गरजेनुसार पाणी टाकून आपल्याला पाहिजे तेवढा आपण कोंबडीचा रस्सा बनवू शकतो. चांगली उकळी आल्याच्या नंतर मीठ टाकायचं, कोथिंबीर टाकून पूर्णपणे ढवळून घ्यायचं, जेणेकरून मीठ सगळीकडे लागलं पाहिजे. आपलं चिकन रेडी झालेलं आहे. तुम्ही बघू शकता छान असा कलर आलेला आहे. आपली थाली रेडी आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.